नवी मुंबईमध्ये जगभरातले आहेत ते हॉस्पिटल येणार आहेत आणि मेडिसिटी आहे ती सिडको उभा करणार आहे. आपल्यावर या ठिकाणी सिडकोचे एमडी विजय सिंगल सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे? आपल्याला माहित आहे की सिडको मार्फत आपण नवी मुंबई सिटी तयार केला. आता हे आपला जसं आपला टॅगलाईन आहे वी मेक सिटीज, ते नवी मुंबई म्हणजे त्यामध्ये वाशी, वेलापूर, खारघर हे सर्व आपण तयार करून फायनली कॉर्पोरेशनकडे हँडओव्हर केलेला आहे. आता आपण नवीन शहर विदिन सिटी तयार करतो, म्हणजे वी आर क्रिएटिंग सिटीज विदिन सिटी. आपण एज्युसिटी तयार केला, मेडिसिटी आता तयार करतो, त्याच्यानंतर एरोसिटी करतो, त्याच्यानंतर नॅनासिटी करतो. आपण जो मेडिसिटी प्रकल्प सांगितला अतिशय चांगला असा हे एक वेगळा प्रकल्प आहे. हे जे अजून एक 100 हेक्टरवर आपण ठिकाणी तयार करणार आहोत. त्यासाठी जगे आपण ऑलरेडी नेमली आणि जगे आमच्या ताब्यात सुद्धा आहे. हे सुद्धा एअरपोर्टचे 3 ते 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मल्टीमोडर कॉरिडॉरला लावूनच आहे. त्याची लोकेशन खूप चांगली आहे आणि आपण म्हणजे एअरपोर्ट पासून एक 15 मिनिटांमध्ये पोहोचू शकेल असं सारखं त्याची लोकेशन आहे. या आगळे वेगळे प्रकल्पामध्ये आपण एक मोठा हॉस्पिटल जो त्या ठिकाणी तयार करणार आहोत, तर ते टर्शरी आणि क्वाटर्नरी केअर फॅसिलिटी यामध्ये ॲडव्हान्स फॅसिलिटी असणारच आहे. त्याच्यासोबत आपण एक नर्सिंग कॉलेज आहे, त्यासोबत मेडिकल कॉलेज आहे, बायोटेक हब आहे, इनोव्हेशन हब आहे, त्याच्यासोबत वेलनेस सेंटर आहे. असं सारखं आपण एक सर्व फॅसिलिटी आणि इव्हन त्या ठिकाणी इक्विपमेंट, मेडिकल इक्विपमेंटची मॅन्युफॅक्चरिंगची सुविधा त्या ठिकाणी जगह आपण देणार आहोत. तो एकच ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध होईल. त्यासाठी एक वेगळा प्रकल्प जो देशांतर्गतमध्ये कुठे नाही झालेला, फार ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे. आमच्या जगाअंतर्गत जो सर्वात मोठे आणि चांगले हॉस्पिटल्स आणि मेडिकल इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. हा खूप ॲडव्हान्स स्टेजला आहे. त्याच्यासोबत ऑलरेडी VC वगैरे झालेली आहे. काही ठिकाणी जाऊन सुद्धा पाहणी करायची, चर्चा करायचीच आहे. तो मला वाटतो एक हाही अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प जो की देशांतर्गत कुठे नाही, ते आपली नवी मुंबईमध्ये होत असल्यामुळे एक मुंबईची ओळख त्या निमित्ताने वेगळी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मेडिकल टुरिझमलाही सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. किती एरियावरती संपूर्ण उभा राहणार? हा सुद्धा 100 हेक्टर म्हणजे 250 एकरवरच आहे आणि जगे आमच्या ताब्यात सुद्धा आहेत. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.